तुमच्या आरोग्यासंदर्भातली पुढची बातमी, जर तुम्हालाही डासांपासून दूर राहायचं असेल तर पिवळा रंग जवळ करा, असं नागपूर विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागाचे प्राध्यापक आणि त्यांच्या पथकानं केलेल्या संशोधनातून समोर आलंय। डासांना पळवण्यासाठी पिवळा बल्ब, पिवळ्या भिंती, पिवळे पडदे लावण्याचा सल्ला या संशोधनातून देण्यात आलाय। या संशोधनाला आंतरराष्ट्रीय पेटंटही मिळालंय। याबाबत संशोधन करणाऱ्या पथकाशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी संजय तिवारी यांनी। राज्यात चिकनगुनियाचे रुग्ण पुन्हा वाढत आहेत। चिकनगुनियाचं प्रमाण वाढतंय आणि डासांचं काय करायचं हा महत्त्वाचा प्रश्न आहे। पण नागपूर विद्यापीठाची टीमने एक संशोधन केलेलं आहे ज्याला जागतिक पेटंट मिळालेलं आहे। आपल्यासोबत आहेत वरिष्ठ प्राध्यापक डॉक्टर संजय ढोबळे आणि त्यांचा विद्यार्थी सिद्धेश्वर नागपुरे आणि दुसरा विद्यार्थी जे टीममध्ये आहेत। डॉक्टर साहेब, काय सांगाल, काय तुमचं संशोधन आहे ज्याच्यामुळे डास पळू शकतात? नमस्कार, मी डॉक्टर संजय ढोबळे, मी इथे वरिष्ठ प्राध्यापक आहे भौतिकशास्त्र विभागामध्ये, राष्ट्ररत्न तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ। सर, जेव्हा आम्हाला असं वाटलं की नागपूरमध्ये चिकनगुनिया, मलेरिया आणि डेंग्यूसारखे थैमान घातलेले आहे आणि प्रत्येक मॅक्झिमम लोकांना तापाने फणफणलेलं आहे, तेव्हा आम्हाला वाटलं या डासांना पळवण्यासाठी काहीतरी करायला पाहिजे। याकरता आम्हाला असं वाटलं की येलो कलर आहे, जो पिवळा रंग आहे, त्यापासून डास पळतात। तर आम्ही याकरता एक एक्सपेरिमेंट केला। इथे आम्ही पिवळा रंग, ब्ल्यू कलर आणि रेड असे 3 टाईपचे LEDs लावले आणि इथे याच्यामध्ये डास टाकलेले आहे। हे डास जेव्हा याच्यामध्ये फिरतात तेव्हा ते ब्ल्यू कलरकडे जातात, रेड कलरकडे जातात, पण येलो कलरकडे जात नाही, येलो कलरपासून ते पळतात। तर त्याच्यामुळे आम्ही असं सिद्धांत लावला की येलो कलरपासून डास पळतात। त्याच्यामुळे आपण आपल्या घरी अगर पिवळ्या रंगाचे दिवे लावले, बल्ब लावले आणि किंवा आपल्या भिंती पण पिवळ्या ठेवल्या तर कमीत कमी डास त्या ठिकाणी येईल हे प्रूव्ह होतं। याकरता आम्ही हा एक्सपेरिमेंट केलेला आहे आणि याकरता आम्हाला हे आंतरराष्ट्रीय पेटंट पण मिळालेलं आहे। आणि याकरता मी माझे विद्यार्थी सिद्धेश्वर नागपुरे आणि प्रांजली आणि मुकेश हे 3 MSCचे विद्यार्थी आहे। या विद्यार्थ्यांच्या सोबत आम्ही काम केलेलं आहे। त्यामुळे मला फार आनंद होतो की MSCचे विद्यार्थ्यांनाही जागतिक स्तरावर पेटंट देण्यात मी यशस्वी झालो आणि समाजासाठी काहीतरी करावं, त्यांना एका रोगराईपासून थांबवण्याकरता माझं विद्यापीठ काहीतरी काम करू शकतं। आता मी एक मात्र संशोधक आहे, माझे विद्यार्थी आहेत, त्यामुळे मला फार आनंद होतो की नागपूर विद्यापीठ समाजासाठी जगत आहे। तर नागपूर विद्यापीठाच्या टीमचं म्हणणं आहे की जर डासांना पळवायचं असेल तर आपल्या घरी पिवळ्या रंगाच्या प्रकाशाचा वापर करा, पिवळ्या रंगाचे कर्टन्स वापरा, पडदे वापरा आणि भिंतींना शक्य असेल तर पिवळा रंग द्या। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर।